नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा फळाबद्दल जे दिसायला अगदी लहान पण गुणांनी खूप मोठं आहे आणि ते म्हणजे आवळा. बघा, आवळ्याला आयुर्वेदामध्ये अमृत फळ असंही म्हणतात आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की रोज आवळा खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये काय जादू होते. तर हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्णपणे नक्की बघा, कारण शेवटी एक खास टिप्ससुद्धा मी तुम्हाला देणार आहे. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PhD क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे. आवळा हे एक छोटंसं हिरवं आंबट तुरट असं फळ आहे. याचं जे शास्त्रीय नाव आहे ते म्हणजे एम्ब्लिका ऑफिशिनालिस. भारतामध्ये हजारो वर्षापासून आवळ्याचा जो उपयोग आहे तो आयुर्वेदिक औषधांमध्ये होतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळ्यामध्ये 20 संत्रा एवढं व्हिटॅमिन C आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना, पण हे सत्य आहे. आज आपण बघूया आवळ्याचे एक जबरदस्त फायदे. पहिला आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. बघा, आवळा जे आहे त्यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असतं आणि शरीराची जी काही रोगप्रतिकारक शक्ती आहे म्हणजे इम्युनिटी पॉवर आहे ती मजबूत होण्यासाठी व्हिटॅमिन C खूप गरजेचं आहे. सो तुम्हाला सतत सर्दी, खोकला, ताप असे आजार होत असतील तर ह्या आजारापासून तुम्ही शरीराला वाचवू शकता. म्हणजे शरीराला ह्या आजारांशी लढण्यासाठी एक ताकद मिळते. आणि विशेषतः जे लोक पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये सतत आजारी पडत असाल त्यांच्यासाठी आवळा खूप फायदेशीर ठरतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, आवळ्यामध्ये जे व्हिटॅमिन C आहे ते गरम केलं तरी नष्ट होत नाही. कारण इतर फळांबद्दल जसं आपण ऐकतो की व्हिटॅमिन C जे आहे ते हीट सेन्सिटिव्ह असतं. म्हणजेच जसंही थोडीही गरम हवा लागली तर व्हिटॅमिन C हळूहळू कमी होतं, पण हे आवळ्याच्या बाबतीत होत नाही. आवळ्यामध्ये जे व्हिटॅमिन C असतं ते खूप कालावधीपर्यंत तसंच राहतं. म्हणून आपण आवळ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की आवळ्याचं लोणचं किंवा आवळा जो आहे तो अगदी सुकवून सुद्धा खातो. दुसरा जो याचा फायदा आहे ते म्हणजे हे केसांसाठी सुद्धा एक वरदान आहे. सो जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल किंवा तुमचे केस पांढरे झाले असतील तर त्यासाठी सुद्धा आवळा जो आहे तो फायदेशीर ठरू शकतो. सो आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि व्हिटॅमिन C असतं. ह्यामुळे काय होतं, केसांच्या मुळांना हे प्रोटेक्ट करतं. बऱ्याच वेळा केसांची मुळं जी आहेत ती डॅमेज होतात आणि म्हणून खूप हेअरफॉल होतो. सो आवळ्यामध्ये असलेली ही जी काही अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे ती तुमच्या केसांच्या मुळांना प्रोटेक्ट करते आणि हेअरफॉलसुद्धा कमी होतो. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आवळ्याचं तेल किंवा आवळ्याचा रससुद्धा केसांच्या मुळांना लावू शकता, जेणेकरून केस जे आहेत ते मजबूत होतात आणि इवन नवीन केस येण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि जेव्हा तुम्ही आवळा रेग्युलरली खाता तेव्हा पांढऱ्या केसांची समस्यासुद्धा होत नाही. म्हणजे बघा, तसे केस तर सर्वांचेच पांढरे होणार आहेत जसं आपण म्हातारे होतो. म्हणजे अगदी यंग एजमध्ये सुद्धा जो पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम होतो तो होत नाही जर तुम्ही रेग्युलरली आवळा खाल्ला तर. आणि जर तुमचे केस पांढरे ऑलरेडी झाले असतील तर पुढे अजून पांढरे होऊ नये ह्यासाठी तुम्ही दररोज एक आवळा नक्की खा. तिसरा ह्याचा जो फायदा आहे ते म्हणजे पोटासाठी. आजकाल बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, अपचन हे खूप सामान्य होत चाललेलं आहे. सो आवळ्यामध्ये फायबर असतात, त्यानंतर नैसर्गिक ॲसिड असतात जे पचनक्रिया सुधारतात. आवळ्यामध्ये इनफॅक्ट जे व्हिटॅमिन C असतं ते आतड्यांच्या हेल्थसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आतड्यांचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी व्हिटॅमिन C आपल्या शरीराला गरजेचं असतं. सो जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल, सतत बद्धकोष्ठता होत असेल तर आवळ्याचा रस तुम्ही रेग्युलरली जरूर घ्या. सो हे ॲक्च्युली नॅचरल अँटासिड काम करतं किंवा एक नॅचरल लॅक्झेटिव्ह म्हणून सुद्धा काम करतं. सो पचनाच्या रिलेटेड आजारसुद्धा कमी होतात. तुम्ही त्रिफळा चूर्णाबद्दल नक्कीच ऐकलं असेल, तर ह्यामध्ये आवळा हा एक मुख्य घटक आहे. सो त्रिफळा जसं हे पोटासाठी खूप फायदेशीर असतं कारण आवळ्यामुळे. सो बेसिकली आवळा हे पोटाच्या हेल्थसाठी सर्वोत्तम आहे. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे त्वचेसाठी. तुम्हाला त्वचेचे काहीही विकार असतील, जसं की तुम्हाला जे त्वचेवर सायन्स ऑफ एजिंग म्हणजे व्रिंकल्स दिसत असतील किंवा पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असेल, वांग दिसत असेल, तर हे सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. आवळ्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात ते शरीरातील फ्री रॅडिकल्स आहेत त्याला नष्ट करतात. त्यामुळेच त्वचा लवकर म्हातारी होत नाही आणि चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग किंवा जे पिंपल्स असतात ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. सो तुम्ही रेग्युलरली एक आवळा असाच खाऊ शकता किंवा आवळ्याचा रससुद्धा घेऊ शकता. आवळ्याचा रस रेग्युलरली घेतल्यामुळे त्वचेचा टोन जो आहे तो सुधारतो, त्वचा ग्लोईंग होते आणि जे सायन्स ऑफ एजिंग असतात ते सुद्धा कमी होतात. सो महागड्या क्रीम वापरण्यापेक्षा तुम्ही आवळा घेणं जास्त प्रभावी ठरू शकतं. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते आणि हृदयाच्या हेल्थसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर असू शकतं.
सो आवळा हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. सो मधुमेहासाठी आवळा का उत्तम आहे, तर बघा ह्यामध्ये फायबर असतं, त्यासोबतच क्रोमियम असतं. क्रोमियम हे ॲक्च्युली एक मिनरल आहे, म्हणजेच ॲक्च्युली एक न्यूट्रिएंट आहे, जे इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतं. आणि क्रोमियम जे आहे ते डायबिटीसवाल्या पेशंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच रक्तातील साखरेची पातळी जी आहे ती नियंत्रणात येऊ शकते जर तुम्ही रेग्युलरली आवळा खाल्ला तर. त्यानंतर हृदयाच्या दृष्टीने सुद्धा आवळा खूप महत्त्वाचा आहे, कारण शरीरामधलं जे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL जे आहे ते वाढल्यामुळे हृदयाचे विकार होऊ शकतात. सो आवळा जर तुम्ही रेग्युलरली घेतलं तर जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होतं आणि जे चांगलं कोलेस्ट्रॉल आहे म्हणजेच HDL कोलेस्ट्रॉल आहे ते वाढतं. आणि म्हणूनच हृदयाच्या रिलेटेड जे काही आजार आहेत, जसं की रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं, त्यानंतर स्ट्रोक येऊ नये किंवा जे हार्ट अटॅक येतात ते तुम्ही प्रिव्हेंट करू शकता जर तुम्ही रेग्युलरली आवळा घेतला तर. सो आवळा हा हृदयाचा एक रक्षणकर्ताच आहे. सो आता प्रश्न आहे की आवळा कसा खायचा. आवळा तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे घेऊ शकता. पहिलं तर आवळा तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता, त्याला मीठ मसाला लावून तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता. त्यानंतर आवळ्याचा रस तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता, स्पेशली जर उपाशी पोटी किंवा रिकाम्या पोटी तुम्ही घेतला तर ह्याचा जास्त फायदा आहे. आणि जी एक मी तुम्हाला सांगितलं की शेवटी मी तुम्हाला एक टिप पण देणार आहे की अशा प्रकारे सुद्धा तुम्ही आवळा खाऊ शकता. एका बरणीमध्ये तुम्ही 5-6 आवळे टाका, त्यामध्येच तुम्ही थोडं मीठ टाका, 1 किंवा 2 मिरच्या टाका आणि ही जी काही बरणी आहे ती तुम्ही बंद करून बाहेर एक 5 ते 7 दिवस ठेवा. तुम्हाला माहिती आहे का, ह्यामध्ये मग जे काही मिरचीचं किंवा जे मिठाचं पाणी आहे ते आवळ्यामध्ये मुरतं आणि आवळा खूपच टेस्टी लागतो. हे मी माझ्या घरीसुद्धा नियमितपणे करत असते आणि अशा प्रकारे आवळा खात असते. कारण खूप जणांना आवळा असा डायरेक्टली खायला आवडत नाही, कारण तो खूप तुरट असतो. सो जर तुम्ही अशा प्रकारे आवळा खाल्ला तर आवळ्याची टेस्ट खूप चांगली होते आणि मग तुम्ही रेग्युलरली आवळा खाऊ शकता. सो मित्रांनो, आवळा हे खरोखरच निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे. त्यामुळे जर तुम्हाला त्वचेचे विकार असतील, केसांचे विकार असतील किंवा पचनाच्या रिलेटेड समस्या असतील, रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली असेल, मधुमेह किंवा हृदयाचे विकार, अशा सगळ्या आजारांना टाळण्यासाठी तुम्ही आवळा नक्की खा. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या.